नमस्कार, मी पंजाब तक। आज आहे 27 मे 2025। मी जात आहे मुंबई दादरला जात आहे आणि या ठिकाणून आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे। राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखी 27, 28, 29, 30 तारखेपर्यंत राज्यात भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे, मुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात। पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्यासाठी आनंदाची बातमी की तुमचे शेतीचे कामं करण्यासाठी 1 जूनपासून ते 6 जूनपर्यंत राज्यात सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात। राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, 6 तारखेपर्यंत 6 जूनपर्यंत शेतीचे कामं आटपून घ्या, कारण की राज्यामध्ये 1 जूनपासून तर 6 जूनपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे आणि त्यामध्ये सूर्यदर्शन करणार आहे। तुम्ही शेतीची कामे करा, कारण की राज्यामध्ये 7 जूननंतर परत थोडा पाऊस वाढण्यास सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतं। राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 30 मेपर्यंत राज्यात दररोज भाग बदलत मुसळधार, कुठं अतिमुसळधार, कुठं रिमझिम पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात। पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पाऊस खूप झाला, जमिनीमध्ये ओल भरपूर आहे, पण पेरणीसाठी आपल्या शेतात दुरुस्त नसल्यामुळं सर्व शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी की म्हणजे तुमच्यासाठी वरून राज्या 5 ते 6 दिवस म्हणजे 1 जूनपासून तर 6 जूनपर्यंत रजेवर जाणार आहे, म्हणजे तुम्हाला शेती कामं करण्यासाठी वेळ देणार आहे। तुम्ही त्या 6 जूनपर्यंत शेतीचे कामे करून घ्या, कारण की राज्यात 7 जूननंतर दररोज पाऊस वाढण्यास सुरुवात होणार आहे। म्हणजे 7 जूननंतर 7ला थोडा वाढणार आहे, 8ला परत वाढत जाणार आहे, 9ला परत वाढत जाणार आहे, म्हणजे असा पाऊस वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात। राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला परत सांगतो की हा पाऊस 30 मेपर्यंत दररोज पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा या भागात पडणारच आहे। पण जास्त पाऊस मुंबईला मात्र आणखीन 2 दिवस म्हणजे 27 आणि 28 2 दिवस मुंबईला इगतपुरीकडे खूप पाऊस पडणार आहे, पुण्याकडे खूप पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात। पण राज्यात मात्र 1 जूनपासून ते 6 जूनपर्यंत सूर्यदर्शन घडणार आहे, शेतकऱ्याला कामं करण्यासाठी वेळ देणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी 6 जूनपर्यंत तुम्ही तुमचे कामं करून घ्या। 7 तारखेपासून राज्यात परत पावसाला थोडी वाढण्यास सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। जमिनीमध्ये ओल भरपूर आहे म्हणून तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय स्वतः घ्यावा। अचानक वातावरण बदल झालं तर लगेच एक उद्या मेसेज येणार आहे। मी जात आहे म्हणजे मुंबईला जात आहे, दादरला एका ठिकाणी मुलाखत असल्यामुळे तिथं दादर जात आहे। त्या ठिकाणी जाता आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला ह्या इगतपुरी जवळून हे अंदाज दिलेला आहे। धन्यवाद।